ठिकाणी काल्याचं नियोजन तुम्ही सर्वांनी केलं. काला इथं का आला? जन्माला आला. एक तर लगन होत नव्हतं, दोऱ्या दाऱ्या घातल्या लगन झालं. त्याच्यात 2-3 पोहरं 2-3 पोहरी झाल्या. प्रपंच चांगला केला आणि पुन्हा पोरांनी घराच्या बाहेर काढला आणि मग म्हणायला लागला इथं का आला? का आला? जीव जगत आणि जगदीश. जीव जगतामध्ये आलाय, जगदीशाकडे चाललाय. जात असताना ह्या जीवानं त्या भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन, भगवंताचं ध्यान केलं का? केलं असेल तर तुमच्या घरामध्ये आनंद देणारे लेकर जन्माला येतील. जसा गोकुळामध्ये गोपाल कृष्ण आहे, अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामचंद्रजी आहे, अंजनेर पर्वतावरती हनुमानजी आहेत, तसं आमच्या घरामध्ये सुद्धा कुलवान गुणवान आणि सिलवान लेकर जन्माला यावेत. याकरता आपलं घर गोकुळ असावं. का घरावर गोकुळ लिहून जमेल? नुसतं घरावर लिहिलं गोकुळ निवास आणि सारे राक्षसच आतमध्ये राहतात, जमणार नाही ना मायबापांना. म्हणून एक लक्षात असावं, गवळण आहे, अभंग आहे. तुझे संगती झाली आमुची निश्चिंती, देवा तुझ्या संगतीनं आम्ही निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा. निश्चिंत असावं, कारण की पतीची जर संगत चांगली असेल तर पत्नी निश्चिंत आहे. मित्र जर चांगले असतील तर तुम्ही निश्चिंत आहात. तुझी संगती, संगतीवर खूप महत्वाचा विषय आहे. तुमची आमची जर संगत चांगल्या बरोबर असेल तर तुम्हाला आम्हाला पंगत चांगली मिळते, आणि पंगत जर चांगली असेल तर जीवनामध्ये जगायला रंगत चांगले मिळते ना. नाही तर संगतच बरबाटाची आहे. बरबाट कळलं ना? कांदा लिंबू खिशात टाकून जेवायला जायचं. नको त्याची संगत आणि नको त्याची पंगत जर असेल तर तुम्ही डेव्हलप होऊ शकत नाही. चांगल्या संगतीत असाल तर मोठं व्हायला काहीच वेळ लागणार नाही. 4 चोराच्या संगतीत जर तुमचं पोरग फिरत असेल तर 5वं चोर तुमचं पोरग असल्याशिवाय झाल्याशिवाय राहणार नाही. 5 चांगल्या सुशिक्षित मुलाबरोबर जर तुमचं पोरग फिरत असेल तर 5वं पोरग तुमचं असल्याशिवाय राहणार नाही. 4 दारुड्या बरोबर जर तुमचं पोरग फिरत असेल तर 5वा दारुड्या आपलं पोरग झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि म्हणून जगत असताना माझे सगळे गोपाळ म्हणतात, देवा तुझ्या संगतीनं आम्ही निश्चिंत झालो, तुझ्या संगतीनं, आणि संगत तुझी आहे म्हणून जगणं चांगलं झालं. आणि ज्याला जगणं कळालं त्याला मरण कळालं, आणि ज्याला मरण कळालं त्याला जगणं कळालं महाराज. आणि म्हणून एक आहे, माझ्या गोपाल कृष्णाने चोऱ्या केल्यात ना आई, कृष्णाने चोऱ्या केल्यात ना, केल्यात का नाही? मग त्याने मोटरी चोरल्या का? स्प्रिंकलरचे पैप चोरीले का? स्टार्टर केबली मोटरसायकली माझ्या गोपाल कृष्णाने चोरी केली. चित्त चोरी नंदाच्या नंदले, चित्त चोरी नंदाच्या नंदले.
चोरलं, वित्त नाही चोरलं. माझ्या कृष्णानं चित्त चोरलं, मी वित्त नाही चोरलं. आता कृष्णाच्या संगतीमध्ये पेंद्या, सुदामा, बोबड्या, वाकड्या, लंगड्या, मधुसूदन हे सगळे जण आहेत. महाराज कृष्णाने दही, दूध, तूप, लोणी चोरलं, मग एकट्यानेच खाल्लं का मित्राला खाऊ घातलं? बोला ना. मित्र आताचा कृष्ण रणक्या मुंडक्या बयाचे डोल खातो, गोरगरिबाचे घरकुल संडास खातो, रोडची खडी खातो, डांबर खातो. कृष्ण कळणं महत्वाचं आहे. अँड टू द लास्ट मॅन, शेवटच्या माणसापर्यंत माझ्या गोपाल कृष्णाने योजना राबवल्या पाहिजे. कृष्ण म्हणजे नेता, वॉरियर, किंग, राजा. राजा कसा असावा, नेता कसा असावा, किंग कसा असावा साहेब. शेवटच्या माणसापर्यंत. आता पेंद्या सुद्धा मला विक्को नको ना देऊन भैया, माझा विक्को तिथूनच बंद करा बटनातून. मला फक्त गेन आणि स्टबल द्या, आपल्या पुरता आवाज द्या, बाकी मला काही देऊ नका. विठ्ठल विठ्ठल ओ आई, माझ्या कृष्णानं किंवा आपल्या कृष्णानं चोऱ्या केल्यात, पण चित्ताच्या चोऱ्या केल्यात, वित्ताच्या नाही. पेंद्या, सुदामा, बोबड्या, वाकड्या, लंगड्या हे त्याचे कोण आहेत? सगळे आका मित्र आहेत. मग त्या मित्राकडे त्याने बघितलं आणि मित्राला म्हणला, का रे पेंद्या, सुदामा, बोबड्या, वाकड्या, लंगड्या. आता त्यातला बोबड्या म्हणला, ताय देवा, अरे काही खातो का नाही लेका, किती लिटर दूध आहे घरात? तो बोबड्या म्हणला, 30 लिटर. 30 लिटर मग खाजा ना. तो बोबड्या म्हणला, नुसतं दुधाच्या गालगे कल पाहिलं तली म्हतली दोले वाथिती. बोबड्या म्हणला. कृष्ण म्हणले, ऐक ना, काय आजपासून खाऊ घालणं माझं काम आणि व्यायाम करणं तुमचं काम. हे कोणी सांगितलं? गोपाल कृष्ण. आणि आताचा कृष्ण सांगतो, बाबा आजपासून पांगळा होऊस तर दारू पाजणं आपलं काम आणि वावर इटणं तुमचं काम. एक लक्षात असू द्या, तुझा पेंद्या, तुझा लंगड्या, तुझा बोबड्या, तुझा मधुसूदन, तुझे जे लेकर आहेत हे कुणाबरोबर फिरतायत? लेकर जाऊन दी, तो मालक कोणाबरोबर हिंडतो? महत्वाचा विषय आहे. आणि पोरींनो, तुमच्या मैत्रिणी कोणत्या आहेत? तुझी संगती, संगत करो बडो की बडत बडत बड जाय. संगत केली माय बापांनो, आजानं संगत केली गजाची. आज म्हणजे बोकड आणि गज म्हणजे हत्ती. 5 फुटावरचा पाला खाणारा बोकड हत्तीच्या डोक्यावर बसून 20 फुटावरचा पाला खाऊ लागला. संगत आशाची करा, नको त्याची संगत कराल तर बर्बाद व्हायला काहीच वेळ लागत नाही. आणि म्हणून तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. मुलींनो, शाळेत जात असताल तर अभ्यास करणारी मैत्रीण आहे, तिच्या बरोबरच संगत करा. स्टडी जिचं स्टँडर्ड आहे, तिला मोबाईल मधलं व्हॉट्सअप माहित नाही, फेसबुक माहित नाही, अशा मुलीची संगत करा. मोठ्या व्हायला काही वेळ लागणार नाही. आणि म्हणून जगत असताना संगतीचा परिणाम माणसाला मरोपर्यंत भोगावा लागतो. मरोपर्यंत भोगावा लागतो. चांगली संगत असेल तर निश्चित चांगलं. तुम्ही सपरात जरी जन्माला आलात तर सपराचा बंगला करायची ताकद संगतीमुळे तुमच्यात असते. पतन उद्धार संगाचा महिमा त्याच्या विना
मंथराचा महिमा तेजावे आधमा. संत रामायण जे घडलं आख अयोध्या उलटी केली कौशल्य आपलं मंथरेनं. कोणी केली उलटी? मंथरा. कैकई जवळ गेली आणि सांगून नाही ते ध्यानात आणून दिलं, ते 2 वर मागून घे तोया मालकाला. कोणते वर? एका वरानं भरताला राजगादीन, दुसऱ्या वरानं 14 वर्ष रामाला वनवास. हे कोणी डोक्यात आणून दिलं? होय काकू, नरबादा काकू होय, मंगल वहिनी, कोणी डोक्यात आणून दिलं हे कैकईच्या? मंथरेनं. आणि मंथरेमुळं कैकईनं रामाला वनवासात पाठवलं. लक्षपूर्वक. रावणानं सीता चोरून नेली. लक्षपूर्वक कैक. आणि पुन्हा युद्ध केलं, रावणाला मारलं, पुन्हा सीता आणली. आणि राम वेश बदलून अयोध्येमध्ये फिरत असताना एक धोब्याचे आणि धोबिनीचे भांडणं चालू होते. आणि धोबीन 1 दिवस आणि 1 रात्र घराबाहेर राहिली. आणि धोबी म्हणत होता, ए मी काय राम आहे का तुला परत घरात घ्यायला? 14 महिने रावणाच्या अयोध्येमध्ये राहिली आणि तू 1 दिवस बाहेर राहिली. मागवर सरक. रामाला शब्द खटकला. रामानं आपली पत्नी जंगलामध्ये सोडली. तिथं लवकुशाचा जन्म झाला आणि रामाने अश्वमेघ यज्ञ करायचा ठरवला. लक्षपूर्वक आहे का? घोडा सोडला अश्व आणि तो धरला लवणे. आणि मग कोणी धरला म्हणून विचारत आले तर लवकुशाचा चुलता शत्रुघ्न वाल्मिकीचे ज्या आश्रमामध्ये, मग त्याला म्हणत होते घोडा सोडून देते. म्हणले नाही सोडणार. कोणाचा पोरगा आहे? म्हणले सीतेचा मुलगा आहे, रामाचा मुलगा आहे. शत्रुघ्न म्हणायचं काही बी म्हणतो. शत्रुघ्नाने बाण उगरला, असा हाणलं शत्रुघ्नाला. कोणी? तेव्हापासून चुलते पुतणेच लागून आहे. हे कोणामुळं झालं? केवळ एका मंथरेमुळं. बरं तिचं काय ग्रॅज्युएशन कंप्लीट नाही का? ही नाही का? ही नाही. तुकड्यावर, शिळ्या तुकड्यावर जगणारी. आणि ती कलौरी म्हणून आलेली कैकई बरोबर गाडी बैलीत बसून माग पाय सोडलेले गारीगार खात आली. हेमडीला सासरासारखं माहेरासारखंच राहत. ती कधी कधी गेवरीच्या स्टँडवर बसून चहा पिती, वडापाव खाती, आईस्क्रीम खाती. तिला काहीच वाटत नाही. हेमडीला सासरासारखं आणि माहेरासारखं ती कधी कधी नवऱ्याला दादा म्हणती. माई केवळ आणि केवळ मंथरेनं घात केला अख्खा. मग आता मंथरा मेली का जीत हे अजून? वय गंगू आत्या, मंथरा मेलेली का जीत आहे? तुमच्या मनात रावण मेला का जिवंत आहे? अजूनही रावण वेश बदलून भिक्षा मागत आहे. दुशासनही अजूनही सतीची लज्जा फेडीत आहे. रावण पण आहे, दुशासन पण आहे. अहो जाऊ द्या माई दादा. अहो ज्या ज्या घराला वारकरी संप्रदाय कळाला, ज्या ज्या घराला ज्ञानोबा, तुकोबा, गोरोबा, चोखोबा, सेना महाराज, 18 पगड जातीतले संत कळाले, त्या त्या घरामध्ये दुःखाचा अंत झाला. न पडे गुंता कोठे का, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही. तिची पाने लाडू लाला, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही.
पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय तुझ्या संगतीनं महाराज तुझ्या संगती. आता बाबांच्या संगतीमध्ये आपण आहात. महंत महाराज मंडळी उपस्थित आहेत, यांच्या संगतीत आहात. छोटस मंदिर आहे आणि जंगल में मंगल है. इथं काय गाव आहे का काय आहे का कुठं कुठं वस्ते आहेत आणि ह्या जंगलामध्ये एवढे लोक आलेत. याचं कारण आहे संताच्या संगती. संतन के संग लाग सागरे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत खुलेगी. चांगल्या संगतीनं जा. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. मनाने गेला तो संपला. संताच्या संगतीत जाल तर जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती होईल. माय बाप्पांनो, म्हणून तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. माई दादा मंथरेनं रामायण घडवलं. हो. आणि पुन्हा एकदा लक्ष्मणाने रेष आखली. ना बाबाजी, मर्यादाची रेषा. मग सांगितलं ही रेष वलंडू नको. मग वहिनीनं रेष वलंडली का वहिनी रेषित राहिली? वय दुर्पत काको. मर्यादाची रेष वहिनीनं ओलांडली आणि जिनं जिनं मर्यादाच्या रेषा ओलांडल्या त्या त्या रावणाच्याच ताब्यात आहेत. जी मर्यादेत आहे ती रामाच्या ताब्यात आहे. झालं रामायण. रामायण म्हणजे माया लय पाठ आहे. दशरथन तेन मज्जाटा येऊन तेन माया साऱ्या दुनिया पाठ आहे. गप. महाभारत कुणामुळे घडलं? फक्त एकदाच हसली द्रौपदी, संपलं सगळं महाभारत. म्हणून जगत असताना तुम्ही कुणाच्या संगतीत आहात, कुणाच्या पंक्तीत आहात. पोरांनो, क्लास 1 व्हायचंय, क्लास 2 व्हायचंय, एसपी व्हायचंय, कलेक्टर व्हायचंय, MBBS डॉक्टर व्हायचंय, वकील व्हायचंय. संगत कुणाची आहे तुमची? जर चांगल्याचे असेल तर चांगलं होईल आणि वाईटाचे असेल तर आपलं 100 एकर जमीन कधी संपल हे आपल्याला सुद्धा कळत नाही. नाना, तुम्ही नको त्यांच्या संगतीत. येऊन येणार कोण? कुठे आहात तुम्ही? अरे कुणाच्या संगतीत आहात तुम्ही? कुणाचे झेंडे तुमच्या खांद्यावर आहेत? काही म्हणते तर आमदारां, खासदारां, मंत्री मावाले बाप आहे. तोय बाप आहे का?
अरे आपण उपनाच्या तांदूळवर जगणारे माणसं आपण. हं? तुम्ही लाडक्या बहिणीच्या योजनेच्या पैशावर जगणारे तुम्ही. ते नाही पुरले तर तुम्ही त्या काय आणले ते बांधकाम कामगाराच्या पेट्या आणल्या तुम्ही. नाही आणल्या का? त्या पेटीत 5 भांडे, 5 वाट्या, 5 चमचे, बॅटरी, मच्छरदाणी, बुटड, थापी नाही आणलं तुम्ही? कशाला कशाला? अरे कोणाच्या योजनेत सहभागी होतो आपण? गौंड्याच्या हाताखाली जाणारे आहोत का आपण? अरे आम्ही योजना घेणारे नाही, योजना देणारे माणसं आहोत आम्ही. कोण आहोत आम्ही? शूर आहोत, वीर आहोत. शूर मी सरदार काय शूर मी सरदार काय लंगे सुंगे नाही. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत. आमच्या पूर्वजांचं लग्न तलवारी बरोबर. आता आम्ही लग्न लावतो कलवारी बरोबर. हा बदल आहे आमचा. तलवारीशी लगीन लागलं जडली वेडी प्रीत. देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतलं हाती. देवासाठी, धर्मासाठी आणि देशासाठी प्राण हातात घेणारे माणसं आमचे पूर्वीचे. आणि आज आपलेच लोक आपल्याच धर्माला नाव ठेवून मोकळे होते. काही म्हणते आम्हाला नाही पटत ह्या बाबाचं. नाही पटत? अरे तो बायकोला तू पटत नाही. तू आमचं काय घेऊन बसला तू? काही म्हणते आपल्याला नाही पटलं. अरे तुला पटलं म्हणजे तुला माहित आहे का तू आहे घरच्याला तू पटत नाही. तुकोबरायचं डोकं फोडणारे लोक त्यावेळेस होते. ते बीज काय मेल काय? ज्ञानेश्वर माऊलीच्या पीठात माती टाकणारे लोक त्यावेळेस होते. ते का मेले काय? नाही मेले ना मायबापांनो. म्हणून लक्षात असू द्या. नावं ठेवत असतील तुम्हाला तर समजायचं तेच आहे. नावं ठेवत असतील आणि तुम्हाला जर लोक नावं ठेवत असतील तर समजायचं तुम्ही त्यांच्या पुढं आहात. कारण की जे नावं ठेवतात ना ते बरोबरी करू शकत नाही. नावं कोण ठेवतं? जे बरोबरी करू शकत नाही ते नावं ठेवते. नावं कोणी ठेवत नाही माणूस जो आपल्यापर्यंत येऊ शकत नाही.
ते फक्त शब्दांनी बोलत असते, बाकी काही नाही. आणि मोठं व्हायचं ठरलं तर 70% अपमान आहे आणि 30% मान आहे. 70% अपमान आहे. तुम्हाला लोक शिव्या देतील, देऊ द्या. आणि आजपर्यंतचा इतिहास आहे ना, या 4 युगामध्ये नावं कोणाला ठेवण्यात आले माहिती आहे का? गोपाल कृष्णाला नाव ठेवले, बंगाल्या म्हणले, चटक्या म्हणले, जादूगार म्हणले, मोठे एक लहान येते. रामाला लोकांना नाव ठेवलं. अरे तुकोबरायचं डोकं फोल्ड. ज्योतिबाच्या सावित्रीच्या अंगावर गाळ आणि चिखल फेकला. मोठ्यांना नावच ठेवत असतात लोक. आणि आपल्याला जर नाव ठेवायला लागले तर समजून घ्यायचं आपल्या जवळ ते येऊ शकत आणि आपल्याला नाव ठेवल्यावर जर आपला बीपी वाढत असेल तर आपल्या फक्त दंडात ताकद आहे, डोक्यात आणि हृदयात नाही. पोरं मोठ्याले करायचे ताई, मग दंडातल्या ताकदीनं मोठे करायचे का डोक्यातल्या ताकदीनं? म्हणजे त्याची हेअरस्टाईल काय हेअरस्टाईल? तुझ्या कृष्णाची तुला हेअरस्टाईल बदलायची का हेअरस्टाईल? होय पुष्पाक्का, पुष्पाक्का कुठं बसलेली? इथंच आहे कुठतरी. लताबाईन त्या कुठं येत? तिकडे आहे का लता अक्का? आणि संगीत वहिनी मला सारं कळत. हो या हे दोन आहेत ईद, दोही बारकाल्याच येत. कोकिळा काकू, स्वर्णा वहिनी या माया नजरच पडा ना. इंदू आकांत्या आहेत ना. हा मग घेन देऊन ऐका. आई, ए आयांनो, माझ्या बहिणींनो, माझ्या मुलीसारख्या मुलींनो, बापांनो, भावांनो, लक्षपूर्वक आहे का? पोराच्या दंडातली ताकद नाही वाढायची, पोराच्या डोक्यातली ताकद वाढायची. कृष्ण असा दंडाळाची कांडाळा होता. स्लिम गावरान गाईचं दूध होतं कृष्णाला. जरशा गाईचं दूध आणि म्हशीचं दूध नव्हतं कृष्णाला. आताचा कृष्ण म्हशीचं दूध, येड्या गायचं दूध. येड्या गाया अरे गावरान गाईचं दूध ज्या घरात आहे बुद्धीचं टॉनिक आहे महाराज. एक ग्लास जर संध्याकाळी गावरान गाईचं दूध आपल्या लेकराला पाजलं ना तर शास्त्र सांगतंय 12 वर्ष जर तुम्ही गावरान गाईचं दूध तुमच्या लेकराला पाजलं तर 13व्या वर्षी तुमचं लेकरू झोपेमध्ये वेद बाराळतं. एवढी ताकद गावरान गाईच्या दुधात आहे. पण आम्हाला कळालं नाही. आम्ही नको ते खाऊ घालतो, नको ते पिऊ घालतो आणि त्याच्यामुळं नको ते उद्योग आमचे लेकरं करायला मोकळे होतात महाराज. संगत महत्वाची आहे. ज्याला संगत कळाली त्याला पंगत. आहार महत्वाचा आहे. आहार गोपाल कृष्णाने दही दूध तूप लोणे. आहार आहे कृष्णाचा. शुद्धता आहे घरामध्ये. 9 लाख गायी, गावरान गायी. आता आम्ही कीर्तन करतो, आमच्याकडे गाय पाहिजे का नाही बाबा? आमच्याकडे एकही गाय नाही आणि मग आम उभळडायचं गा गा गोपाला गोपाला देवकनंदन गोपाला अरे गोपाला गोपाला. अरे गप ना, तू गांगे आहे तू. तुला 3 बायकां गाया सांभाळा म्हणतो, तू तर 3 बायका सांभाळीतो. गावरान गाई, तिचं दूध, बुद्धीचं टॉनिक, आहार. माई एक राजहंस आहे, राजहंस. आणि एक कावळा आहे. नाना गुरुजी, बाबाजी, एका जंगलामध्ये एका मोठ्या वडाच्या झाडावरती राजहंस आणि कावळा गप्पा मारत बसला. एक तर त्यांची मैत्री होत नाही. राजहंस राजहंस आहे, कावळा कावळा आहे. राजहंस कशावर जगतो? मोती खातो. मोती खातो. जर पाणी आणि दूध जर त्याला एकत्र दिलं ना तर फक्त त्याच्यातलं दूधच पितो, पाणी तसंच खाली ठेवतो. एवढा शुद्ध आहे राजहंस. राजहंसाची
आणि कावळ्याची मैत्री घडोने पण घडली. दुपारच्या वेळेस गप्पा मारत बसले होते वडाच्या झाडावर. अशा टायमाचं ऊन म्हणतं मी, डोक्यातनं घामाच्या धारा चाललेला, आणि त्या नगरीचा राजा शिकार करण्याकरता त्या जंगलात गेला. आता राजहंस आणि कावळा वर झाडावर गप्पा मारत बसले. त्या राजाला ते झाड असं डेरेदार दिसलं, गार सावलीचं दिसलं. राजाला वाटलं या झाडाखाली आपण विश्रांती घेऊ, दुपारचं ऊन टळून देऊ. आणि म्हणून राजाने धनुष्यबाण बाजूला काढला, टोप बाजूला ठेवला आणि राजा लवणला तिथं. दमलेले असल्या कारणास्तव झोप लागली राजाला. पण घडूनही ते घडलं. वर कोण बसलेलं होतं? कावळा आणि राजहंस. कावळ्याने जे करायचं ते केलं बरं का. काय केलं? कावळ्यानं राजाला बसल्या जागेवरून गंध लावला, घाण टाकली. राजाने बघितलं, वास येत होता, घृणा निर्माण झाली. राजा उठला आणि विचारू, अरे किसने किया है तू साहस? कौन अपनी मां की गोद खाली करना चाहता है? सामने आ जाओ. नाना राजाने इकडं तिकडं बघितलं, बाबा कोणीच नाही. कावळा उडून गेलेला. आणि राजहंसाने काय केलं तर माहित आहे का? राजाच्या तोंडावर त्या झाडाच्या फांदीमधनं एक सूर्याचं किरण येत होतं. राजाची झोप मोडल्या जात होती, म्हणून त्या राजहंसानं आपला पंख त्या फांदीला असा बाजूला लावलेला होता आणि राजा शांत झोपलेला होता. कावळ्यानं जे करायचं ते केलं. कावळ्यानं घाण टाकली, उडून गेला. राजा उठला, इकडे तिकडे बघत होता. कोण अपनी मां की गोद खाली करना चाहता है? सामने आ जाओ. किसको मरना है? इकडे तिकडे बघितले राजानं. बाण भाता असा बाण ओढलेला इकडे तिकडे बघतोय आणि राजाची नजर वरती गेली. आता वर कोण होतं? कोण होतं? राजहंस. राजानं कसल्याच प्रकारचा विचार न करता प्रत्यंच ओढली, बाण सोडला. बाण सुसू करीत जाऊन राजहंसाला लागला. माझा दृष्टांत संपला. कुणाच्या संगतीमुळे मेला होता? आपण राजहंस आहोत, आपल्याला कावळ्याची संगत नको. जर असाल तर बरेचसे पोरं कावळ्याच्या संगतीमुळं ट्रकी खाली चिडून मेलेले नाही मेले, केवळ आणि केवळ मूर्खाच्या संगतीनं. आणि ज्याची संगत चांगली आहे त्याचं जीवन आणि जगणं चांगलं आहे. ज्याची संगत वाईट आहे, कधी संपल त्याचा प्रपंच हे सुद्धा सांगता येणार नाही. आणि म्हणून संगत संतन की करले, जीवन का कछु सार्थक तू करले. संताचे संगती 11 श्रीपती येणे पंथे, 11 श्रीपती येणे पंथे, 11 श्रीपती येणे पंथे, 11 श्रीपती येणे पंथे. संताचे संगती वळोमार्गे गती, संताचे संगती वळोमार्गे गती, संताचे संगती वळोमार्गे गती, संताचे संगती वळोमार्गे गती. 11 श्रीपती येणे पंथे, 11 श्रीपती येणे पंथे, हो 11 श्रीपती येणे पंथे. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. संताचे संगती मनोमार्गे गती. 11वा श्रीपती येणे पंथे, चांगल्याचे पंथे तेणेची पंथे चालू जाता. न पडे गुंता कोठे काही. हे आहे माई माझ्या गोपाल कृष्णाने चोऱ्या केल्या चित्ताच्या. माझ्या गोपाल कृष्णाने माय बापानो पेंड्या सुदामा बोबड्या वाकड्या लंगड्यांना एकत्र केलं, चोऱ्या केल्या मित्रा करता खाण्याच्या. आणि म्हणून माई माझ्या गोपाल कृष्णाचा जन्म सेंट्रल जेलमध्ये झाला. रामाचा जन्म राजवाड्यात झाला. आपला
जेलमध्ये जन्मलो का दवाखान्यात? चांगल्याच ठिकाणी जन्मलो ना. ए पोरांनो, ह्या एकट्या कृष्णाच्या नावामुळं आई वडिलाला जेलमध्ये जावं लागलं. वसुदेवाला आणि देवकीला. देवकीचा 8वा पुत्र, तुझा कर्दन काळ होणार आहे. आणि याच्यामुळं याचे 6 बहीण भाऊ अदुगर मेले. कुणामुळे? नाना कृष्णामुळे. मग कृष्णा इतका कम नशिबी इथं कुणी आहे का? बोला ना, इथं बोला बरं. कोणाचा जन्म सेंट्रल जेलमध्ये झाला? वर बोला. झाला? तुम्हाला तुमच्या भावाने तुम्हाला आणि तुमच्या नवऱ्याला लग्नात दिवशी जेलमध्ये टाकलं का? वर बोट करा. नाही, अजिबात नाही. मग सेंट्रल जेलमध्ये जन्माला आलेलं लेकरू माई अख्ख्या जगाचा तत्ववेत्ता झाला. महाराज 5000 वर्षापूर्वीच इंजिनियर गोपाल कृष्ण आहे माझं. 5000 वर्षापूर्वीचा आर्किटेक्ट डिझायनर माझा गोपाल कृष्ण आहे. याच डिझाईन कोणी केलं? द्वारकेचा प्लॅन कोणी काढला? इंजिनिअरिंग प्लॅन माझ्या गोपाल कृष्णाने. सगळ्यात अदुगरचा संगीतकार आहे 5000 वर्षापूर्वीचा. त्याने फ्ल्यूट वाजवली, बासरी वाजवली. म्हणजे 5000 वर्षापूर्वीचा संगीतकार माझा गोपाल कृष्ण आहे. कॅलिबर आहे तो, प्रगाढ बुद्धिमत्तेचा. सुदर्शन चक्र ऑपरेट केलं त्यानं. आपल्याला एक मोबाईल ऑपरेट व्हायना. बऱ्याचशा घरामध्ये मोबाईल मुळे काडी मोड झाला आणि वटी भरून घेतली. बऱ्याचशा घरामध्ये हा मोबाईल ऑपरेट करता येत नाही आपल्याला अजून. फेसबुक, इंस्टा, अजून कोणते कोणते, व्हॉट्सअप, ट्विटर, टेक्स्ट मेसेज. संपले सगळे माणसं. पोरं म्हणतात आता एवढी रील पाहिले का मग झोपायचं, एवढी रील पाहिले का मग झोपायचं, एवढी रील पाहिले का मग झोपायचं. तोवर 5चे 5 वाजत आणि कोंबडं बी किती संपलंय आमचं जीवन. आणि म्हणून माई ज्याचा जन्म सेंट्रल जेलमध्ये आहे, आई वडील त्याच्यामुळे बंदी शाळेत आहे. तो गोपाल कृष्ण एका आईनं जन्म दिला आणि एका आईनं सांभाळला, मोठा केला, शुद्ध खाऊ घातलं. आणि मग जगाचा तत्ववेत्ता, तत्वज्ञानी माझा गोपाल कृष्ण आहे. देव म्हणून बघू नका कृष्णाकडे, सर्वसामान्य माणूस म्हणून बघा. जीवनामध्ये जगण्याची कला निर्माण होईल आमच्या. आणि म्हणून चरण पहिला आहे तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी संगाती, तुझी संगाती, तुझी तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती.
प्राध्यापक स्वर अलंकार प्रतापजी महाराज आहेत बोलते. तुझे संगती झाली आमुची निश्चिंत निश्चिंत झालो आम्ही. चिंता विरहित मैत्री आहे माझ्या गोपाल कृष्णाची, चिंता विरहित. माय बापांनो, चेंडू उडाला का उडवला? चेंडू उडाला का उडवला? बोला. खेळत होता चेंडू फळी, चेंडू उडाला यमुने डोही, चेंडू काढता नाग तुझा काना यमुनेच्या डोही बुडाला. आता चेंडू उडाला का उडवला? हा, उडाला नाही, उडवला. कोण्या झाडाला गुतला? कळंबाच्या झाडाला गुतला. बरोबर आहे. आता चेंडू सहज काढल्या जात होता, पण त्याने वर जाऊन ते झाड वळवलं आणि चेंडू खाली पडला. सुळकी मारली का मुटका? चेंडू काढायला काय मारलं काय? सुळकी मारल्यानंतर ठाव येतो आणि मुटका मारल्यानंतर नुसतं पाणी वर उडत. बऱ्याच जणांनी परमार्थात नुसता मुटका मारलेला आहे, डुबुक. जे अरे मारला खेसान गेला घरी. कपडे बाबाचे लफडे निळ फुलेचे. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे. दावणी बैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा, भोगी विषयाचा सुळकी मारावं परमार्थ. महाराज खाली गेल्यानंतर तो 5 फड्याचा नाग झोपलेला होता, तो आता खराताला सापडला. नाशिकचा खरात तिने आणलाय. तो आता 1 लाखाचा चिचुका, 5 फड्याचा नाग, मुताड भारून देतो आमदार खासदाराला प्यायला. कळलं का नाही माझं कीर्तन तुम्हाला? ज्याला वारकरी कळाले ना त्याच्या जीवनामध्ये आनंद आहे. म्हणजे ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी, तुकोबरायचा गाथा, हे जे संत वाङ्मय ज्या घराला कळाले ते घर कधी फसल्या जात नाही. आणि तुम्हाला बी सांगतो, लय बाबा लोकांची पुढं पुढं करी जाऊ नको. बाबाला डाबा न्यायचा, बाबाला डाबा न्यायचा, बाबाला डाबा न्यायचा. बाबाने नेलं पळून तिला. नीट नेट का जा. अहो लबाड बोलन तर जीभ गळून पडन. मी मुका होईन मी उतारल्या. हो, दत्तात्रय मला शाप देतील. नाथपंत आहे तिथं का स्वपा नाही हो. जे सांगायचे ते ओरिजिनल सांगायचं. मला लोक बरेच म्हणते ना, बाबा लय 12चा आहे. मी 12चाच आहे. मी ना कॅलेंडरला महिने किती आहे? 12. मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड्यातन बोळक्यात किती प्रकारचा वावसा घेतला जातो? 12. त्या दिवशी भाजी केल्या जाते भोगीची. किती प्रकारची? 12 प्रकारची. बाळंतीण झाली, तिला त्या खोलीतून कितव्या दिवशी बाहेर काढलं? हा, बोलत चला. 12व्या दिवशी. बरोबर आहे की नाही? श्राद्ध कितव्या महिन्यात आहे? हा, 12व्या महिन्यात आहे. बरोबर आहे. तुमची कोणची शिवी आहे? तो लय 12चा आहे. मग 13चा का म्हणू नको, 12चाच का? अरे 12चा ना आपला लय जवळचा संबंध आहे. जन्माला यायला 12 महिने लागले त्याला. आईकडे जायच्या अगोदर 3 महिने बापाकडे आहे,
3 अधिक 9 बरोबर 12 याचं प्रमाण आहे. ब्राह्मणाचं पोर एक खेळासी भ्याल, 12 वर्षे लपाल रे, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे. तुम्ही आतापर्यंत भजन केले, लेकराच्या 13च्या दिवशी भजन केले का बारीच्या? बारीचं भजन केलं का 13चं? बोला ना. बारीच 13च का म्हणून? अरे 12चा ना आपला लई जवळचा संबंध आहे ना. कोणी जर म्हणलं ना, तू 12चा आहे, त्याला म्हणायचं हा मी 12चाच आहे. माय बापांनो, म्हणून जगत असताना उडी मारली. नाग होता कालिया, आणि कालियाला सांगितलं इथून निघून जा. कालिया म्हणला तू एवढं एवढं पोरग मला काय करशील? कृष्ण म्हणे जातो का पोहतो इकडे? ते म्हणे नाही जाणार. कालिया, अरे आमच्या दुधाचा धंदा आहे, आणि तुझे ती विषमय गरळ जर ओकला ना तू, तर यमुना माईच्या डोहाचं पाणी लाल जरत पिवळ जरत होतं. आमच्या गायी जर इथलं पाणी पिल्या तर त्यांचं कॅल्शियम कमी होतं, डिग्री फॅट कमी लागते, गाईला पुन्हा गर्भधारणा राहण्याकरता बराच कालावधी निघून जातो. असं कर, तू इथून निघून जा, आमचा दुधादायाचा धंदा आहे. कालिया म्हणला नाही जाणार. काय करायचं? ते म्हणले काय करायचं? असा आणला कालिया. मग म्हणला मला जाऊन द्या ना घरी. पॅसिफिक महासागरामध्ये बर्मुडा ट्रॅक आहे, ट्रँगल. माझ्या मते तिथं कालिया असला पाहिजे. आजही विमान गायब होतात, आजही जहाज गायब होतात. माझ्या मते कालिया तिथं धाडलाय गोपालकृष्णाने. माई कालियाला काढून दिलं. माझ्या गोपालकृष्णाने पहिलाच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गोकुळाचा मार्गी लावला. म्हणजे गोपालकृष्णाने अगोदर कोणत्या कसला प्रश्न मार्गी लावला? पिण्याच्या पाण्याचा. म्हणजे पाणी स्वच्छता अभियान पहिल्यांदा राबवलं. त्यावेळेच एक कालिया परडला. आता किती कालिया आहे? कालिया कळाला? कालिया म्हणजे घाण पाणी गंगेत सोडणारा कारखानदार. आता किती काली आहे? बोला ना. लय काली आहेत ना ना, लय काली आहे. पैठणच्या गंगेमध्ये पाणी घाण सोडणारे कालिया किती आहे? खूप आहेत. बरं आपले ते कालिया जाऊ द्या, पण आपण काय साधे कालिया आहेत का? मेलेल्या माणसाच्या गोधड्या, इजरी, साड्या, डोक्याची भादरलेली केस त्याच गंगेत येत. कोणी घाण कोणी केली गंगा? ना ना आम्ही मोठमोठ्या सिटीमध्ये टॉयलेटचं सगळं पाणी गंगेत आहे. आता जर पैठणाला गेल्या तुम्हाला त्या नाथाच्या मंदिराच्या मागे आंघोळ करूशी वाटते का? आपण म्हणलो चला आंघोळ करा, मला तर बळच नेलं एक दिवस. चला म्हणे बाबा आंघोळ करायला. मी म्हणलं मला नाही करायची. ते म्हणे तो बाबा आहे का कोण आहे? मी म्हणलं मला काही म्हण, पण मला गटरीत आंघोळ घालू नका. आई गंगा आहे. अरे मला तिकडून डुकर दिसना तुला? हे मेलेले माणसाचे गोदाड्या गादाड्या दिसना का? राग दिसना का? किती घाण आहे. ते म्हणले तू बाबा आहे ना जाणू. बळच नेलं मला. सारा काळ भांगार पाणी असं वाटत होतं, वास मारित होतं पाणी. मग घाण कोणी केलं? बोला ना. अरे माझ्या गोपाल कृष्णाने ग्राम स्वच्छता अभियान नाही, एक लक्षात ठेवा, यमुना माईचा डोह स्वच्छ केला, विषमय केला, विषरहित केला, विष काढून टाकलं, कालिया हुसकून दिला. म्हणजे पहिल्याच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न माझ्या गोपाल कृष्णाने मार्गी लावला. हा कृष्ण बघा ना तुम्ही. अरे किती किती गोपाल कृष्णाचं मस्त जीवन. मायबापांनो दही अंडी फोडायचा, गायीच्या जागेवर बैल बांधायचा, बैलाच्या जागेवर गाई बांधायचा, विटू दांडू वेगवेगळ्या प्रकारचे मर्दानी खेळ माझा गोपाल कृष्ण एक दिवस एका गवळणीच्या ताब्यात आलाच, पकडला. आता कुठं जाशील? अब कहा जाओगे तुम? तनिक तेरे माँ के पास हम ही ले जावत है. अरे काफी तो तूने परेशान कर रखावत है ना बबुआ. अब कौन सी सजा दूं तुझे? ऐसा पकड़ के खींचवा के तेरी माँ की तरफ ले जाऊंगी मैं.
आणि असे ओढत 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 चाललं नंद पाटलाच्या घरासमोर गोपाल कृष्णाना लेहलंती गवळण ओरडून सांगू लागले, अग यशोदे कृष्ण राधा कृष्णाला सांग गोकुळात राहावं का जावं? काय झालं? अरे अगं एवढ्या खोड्या करतय गाईच्या जागेवर बैल बांधतं, बैलाच्या जागेवर गाई बांधतं. अगं जाऊ दे. त्या दिवशी त्यानं त्या गवळणीची वेणीची तिच्या नवऱ्याच्या दाढीची गाठ मारली. ती कशानंच तुटाना म्हणतात, ना कात्रीनं, ना जाळानं जाळलं, ना कशानं तुटाना, काही होईना तिला. मग मला सांगा, ती गाठ नवरा बायकोची होती, दाढीची वेणीची होती का मनातले एकामेकाविषयी होत्या गाठी? दाढीची वेणीचे नव्हते, मनातल्या गाठी होते. बंधनापासून उकलेल्या गाठी देता आली मिठी सावकाश. त्यांचं अज्ञानाच्या गाठी माझ्या गोपाल कृष्णाने सोडवल्या. असा एवढा मोठा माझा कृष्ण माई. आणि मग यशोदेनं सांगितलं, कृष्णा आता तू गावात राहण्याच्या लायकीचा राहिलेला नाही का? हो गया माँ, का करत ह म्हणे, का किया म्हणे, काय केलं गाई? अरे तुझ्या तक्रारीनं वही भरली, माझी वही भरली. काय केलं? अरे गावातून तक्रारी यायला लागल्या. आता तुम्ही गावात राहण्याच्या लायकीचे राहिलेला नाहीत. असं मग कुठं? उद्या जाई राणा सेवे घेऊन गोदना, सेवे घेऊन गोदना, सेवे घेऊन गोदना. उद्या जाई राणा सेवे घेऊन गोदना, सेवे घेऊन गोदना, आई राहू दे ना गावात. नको रे, फार त्रास देतो तू. आड मग पेंद्या, सुदामा, बोबड्या, वाकड्या, लंगड्या, इकडे पेंद्याचं उठना कितन्या चाल. अरे उठना, इकडे ना चाल रे बोबड्या, त्याच्या पसला उठ, इथं उभं राहा. बारकले या लय ठोंगडे नका येऊ. पेंद्या, सुदामा, बोबड्या, अजून कुठे बारका नाही, लय मोठाले आहेत ते. तुमच्या पसलं भाऊ ते मागचं, ये इकडं. गंठ्या चाल, असा एखादा काळा भंगार कृष्ण लागतो रे आपल्याला. ये कितन्या, चल रे बोबड्या, चल गंठ्या. असं आला किसना. आणि असा कृष्ण निघाला महाराज. 9 लाख गाया, पेंद्या, सुदामा, बोबड्या, वाकड्या, लंगड्या, मधुसून यांच्या सगळ्या गाया इथे येणार. आणि असा खांद्यावर पावा घेतला कृष्णानं. खांद्यावरी पावा कसरी लावला, खांद्यावरी पावा कसरी लावला, खांद्यावरी
कावा कस्तुरी राजा खांद्यावरी कावा कस्तुरी त्यांना कितन्या आणि मग असा पेंद्या सुदामा चल राधा पेंद्या सुदामा बोबड्या वाकड्या लंगड्या सगळे चाली राधा चल गोत्री राधा दर तुला आता परसत खायचं नाही रे असं राहू दे आत्ताशी काला करे बोबड्या धर खायचं नाही आत्ताच पेंद्या सुदामा बोबड्या वाकड्या लंगड्या मधुसूदना असे सगळे आणि महाराज गायी उभ्यानं गवत तोडायच्या फुल पाऊस व्हायचा इतकलं गवत असं बरं का इतकलं उभ्यानं गवतायच्या 2-3 तासात तराम फुगायच्या आणि गाया फुगल्या का मग यमुनेच्या तीरावरती मोठमोठले वडाचे पिंपळाचे जांभळाचे चिंचीचे झाडं आणि त्याच्या खाली गाया रवंत करायच्या आणि मग यांचे खेळ चालायचे खेळ
डाव असे मर्दाने खेळ चालायचे. हा मग तू राहिली का यशोदा? खुशीला काय तू राहिली का मग लावायची? कानोबा खेळताव जाऊ नको रे. तिकडे पाहावर बुटे पुढे तू दिसाना काय म्हणे बुटी पुढे दिसाना काय व्हाय बारकाली पुढं व्हा गांठ्या तू पुढं होय उलशी अलीकडे तू होई इथं पुढं बारका इकडे होय असे पेंद्या सुदामा वाकड्या लंगड्या मधुसूदन असा काला असे मर्दानी खेळ. आणि तेवढ्यामध्ये गाया उठून बाजूला गेल्या तर बोबड्याला सांगितलं बोबड्या ताय द्यावा. तेवढी वळती तायबा कितना काय झालं मी नाही हानीत वळती दाया लांब दिल्यावर मला थांबतो दवळती वळती मला नाही थांबत. अरे जाऊ दे ना बोबड्या मारना एवढी नाही आणणार म्हणजे नाही आणणार. काय झालं मी रुसलेलोय. रुसला का आताच एकदा माल्याच्या माल्यामध्ये दिलोले बा तावल्या तातल्या तोलून आणलेल्या बा मला तर धल्ल बदा बदा माल दायबा कितना मी नाही तुझ्या थंगले बाबा कालता किलवतले लय गोल दाला मी दली बले म्हणून तोला ता दिला कितना तांबाल आपल्या गाई मी नाही तुझ्या थंगले बाबा. असं त्यांचे भांडण तिथं. आता भूक लागली का बोबड्या लय वेळची मग कांदी भार पोटी भूक काय खेळा वयाचे सुख आणा ज्याच्या त्याच्या भाज्या ज्याच्या त्याच्या भाकरी. असं मग कुणाची फ्लावरची भाजी कुणाची वाटाण्याची भाजी कुणाची मेथीची भाजी कुणाची तांदळाची भाजी कुणाची मसाला ढोबळी मिरची कुणाची शेवग्याच्या शेंगा कुणाची पालकाची भाजी कुणाची कुंजीरची भाजी कुणाची बटाट्याची भाजी कुणाची गवरीच्या कोरड्या शेंगा कुणाची दोडक्याची भाजी कुणाची आमटी कुणाचे दूध कुणाचं दही. बरोबर आहे ना भाज्या. असं तुमच्या तिकडे हेच करतात ना वय आत्या असं सगळ्या भाज्या ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती नाचणीची भाकरी अशा सगळ्या भाकऱ्या लसणाची चटणी जवसाची चटणी पुन्हा कारळाची चटणी पुन्हा शेंगदाण्याची चटणी अशा सगळ्याच चटण्या लिंबाचं लोणचं आवळ्याचं लोणचं मुरलेल्या मिरच्याचं लोणचं हळदीचं लोणचं सगळे लोणचे कसल्या भारी टेस्टी भाज्या होत्या आणि सगळ्या एकत्र केल्या सगळ्या भाकरी एकत्र. चल रे काना ए 2 पीस चला 3 पीस एकी मला माहित आहे तू इकडेच आला होता. त्याला वाटलं जवळून जाऊ बोलवलं तर बोलवलं ते तसं इंटेलिजंट आहे. आली ती बी राधा चल ग. आणि असे छोटे छोटे ग्वाळण छोट्या छोट्या गोपिका छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटी छोटी मेरा छोटी छोटी मैया छोटे छोटे
हे गोपाळ म्हणायला लागले तुझ्या संगतीने झाली आमची निश्चिंती. जे पाहिलं नाही ते मिळायला लागलं महाराज. पुढचं चरण नाही देखील ते मिळे आपापले निष्पाप हात दत्तात्रय भगवंताच्या दरबारामध्ये वरती करा बरं मला बघू. अरे जसं काय काल्याचं कीर्तन म्हणजे मोठ्या एखाद्या गडाचा नारळी सप्ताह चालू आहे आणि असलं मस्त वातावरण तयार झालं इथं. एक सूर एक ताल और एक लय. एकच टाळे झाली चंद्रभागे वाळवंटे माझा ज्ञानराज गोपाळांशी लाह्या वाटी. एक टाळी. एक टाळी म्हणजे एक. थोबा रखुमाई एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळांशी लाह्या वाटी. मायबापांनो खांदी भार पोटी भूक काय खेळा वयाचे सुख. मग म्हणले तुझे संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आम्हाला माहित आहे देवा की तू आम्हाला सांगितलं होतं की आता इथं देवजळी झाले मासे. आता इथं यमुना माईच्या डोहामध्ये बागुलबो आलेला आहे. आता तिथं हात धुवू नका आपापल्या टिऱ्याला हात पुसा कारण की ब्रह्मदेवाला सुद्धा काला खाऊ द्यायचा नाही आणि ब्रह्मदेवाला राग आला आणि म्हणून अख्खे गोपाळ ओरिजिनल ब्रह्मलोकात 1 वर्ष होते आणि डुप्लिकेट गोपाळ माझ्या गोपाल कृष्णाने 1 वर्ष खाली ठेवले तरी आईला ओळखू दिले नाही. बापाला आता नंतर घाला मला मी ज्यावेळेस भजन करीन का त्यावेळेस घालायचं. आईला ओळखू दिले नाही आणि बापालाही ओळखू दिले नाहीत मायबापांनो. असा माझ्या गोपाल कृष्णाचा कार्य आहे आणि ते गोपाळ म्हणतात नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. हो सुखाचं सोहळे इथंच आहे. घरी काय आहे गरिता काचे सरोवर 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 गरिता
सगळ्यांना काला एकत्र केला. आता काला वैयक्तिक आहे का सार्वजनिक आहे हा? मग तुम्ही काय आणलं इथं? पुरणाची पोळ्या, 11 धोंडे, 11 पुरणाच्या पोळ्या आणल्यात तुम्ही इथं. धोंड्याचं महिना आहे ना, अधिक मास आहे ना, मग काय आणलंय तुम्ही इथं? प्रत्येक महिलेने आज इथं 11 पुरणाच्या पोळ्या आणि 11 धोंडे इथं आणायला पाहिजे. आणि इथं आपण आमटी बनायला पाहिजे. याला म्हणतात सार्वजनिक काला. हो, तुम्ही आणायला पाहिजे होते. यांना काल परवा दिवशी इंटिमेशन द्यायला हवं होतं का प्रत्येक स्त्रीनं 11 पोळ्या आणायच्या, 11 धोंडे आणायचे, म्हणजे प्रत्येकाची पंगत झाली असती की नसती. आणि 200 रुपये आमटीला. हा, अगदी साधा सोपं सरळ आहे. माझ्या गावात 31 तारखेपासून सप्ताह प्रारंभ आहे. 100 बायाची पंगत एका दिवशी, दुसऱ्या दिवशी 100 बायाची पंगत. बरं, 100 बायाची पंगत मध्ये 3000 लोकाला आहे. 100 बाया जीव घालणार आहे. 100 बाया असं नियोजन केलेलं आहे. तुमचा पाहिजे होता, सगळ्यांचा कार्यक्रम पाहिजे होती इथं आज. तुम्ही पोळ्या घरून आणायला पाहिजे होतं पुरणाच्या. इथं आमटी बनवली असती, अगदी मस्त आनंदाचा काला झाला असता. राहू दे ना रे, काला झाला असता. असो, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली कुंडली गौरा हरी ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत श्री ताकाचे सरोवर येथ नवनीताचे पूर. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आणि माय बापांनो, सगळ्यांच्या समोर असा काल आहे. म्हणले खाऊ नका रे. एकदा पुंडलिक वरदा म्हणा, पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान ओम नमः पार्वती पतये. हर हर आणि तिथं तुकोबाराय होते. आणि तुकोबाराय म्हणले महाराजजी, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आम्ही नवजू दवडीता. सगळे गोपाळ आले, खेळून खेळून दमले. आता ते म्हणले दांडी फोडायची.
असं मग त्यावेळेस मायबापांनो असं शिंक लावलं होतं असं शिंके लावी येले दुरी होतो ते गाजे मेवरी देवारे दोई कडे पसरोनी कडे धारा ज्ञानी दोई जाको परा देवारे दोई पसरोनी कडे आणि कौरोनी दिलो